श्रीराम. भगवद्गीता 8वा अध्याय. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य मय्यार्पितमनोर्बुद्धिर् मामैवश्यस्य संशयम्. याचा अर्थ असा आहे, हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि बुद्धीही त्याप्रमाणेच कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील. आता सगळ्या काळी सर्व ठिकाणी अगदी युद्ध करत असतानासुद्धा, म्हणजे या ठिकाणी अर्जुनासाठी युद्ध आहे, परंतु आपल्यासाठी प्रपंच आहे. आपल्यालाही प्रपंचामध्ये सारखे प्रसंग येतच असतात, चांगले वाईट. म्हणजे प्रपंच हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं युद्धच आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला युद्ध सांगितलं, आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांना प्रपंच सांगितलेलं आहे की तस्मात् सर्वेषु कालेषु, कुठच्याही काळामध्ये अगदी युद्ध करत असताना, म्हणजे प्रपंच करत असतानासुद्धा माम अनुस्मर, म्हणजे मी जे अनुस्मरण, माझं जे स्मरण आहे ते तू नेहमी नित्य ठेव. म्हणजे ते स्मरण कसं ठेवायचं? मय्यार्पित मनोर्बुद्धीर, म्हणजे माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी तू अर्पण कर. मामैव, फक्त माझ्या ठिकाणी. म्हणजे काय होईल? मामैव शस्य संशयम, म्हणजे सर्व प्रकारच्या संशयातून तू निवृत्त होशील आणि मलाच येऊन मिळशील. म्हणून तुझं प्रपंच असू देत किंवा आणि कुठे असू देत, सर्व काळी सर्व ठिकाणी माझं स्मरण तू नित्य ठेव, म्हणजे अनुसंधान ठेव, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आता पुढचा श्लोक. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला, म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतो. आता हे स्मरण करण्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. अर्जुनाने विचारलं की हे स्मरण सारखं कसं ठेवायचं? तेव्हा भगवान म्हणतात, अरे सारखा अभ्यासानेच तुला ते ठेवायला लागणार आहे. अभ्यास आपल्यासाठी सोपा आहे. म्हणून काय करायचं? अन्य ठिकाणी मन गेलं की त्याला पुन्हा खेचून आणायचं आणि माझ्यामध्ये तू स्थिर करत राहा सारखा. त्याने काय होईल? अशा प्रकारे इतर ठिकाणी गेलेलं चित्त जेव्हा तू ओढून आणून माझ्या ठिकाणी स्थिर करशील, तेव्हा तुला पुरुष जो आहे, जो दिव्य परमपुरुष आहे, असा जो भगवान आहे, त्याचं तुला प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला, म्हणजे तू परमेश्वरालाच जाऊन मिळशील. कारण तू त्याचं निरंतर चिंतन करणारा आहेस. त्याचं निरंतर अशा प्रकारे चिंतन केल्याने तू परमेश्वराला जाऊन मिळशील. तुला त्यासाठी आणखी काही दिव्य साधना करायची गरज नाही, असं भगवान म्हणतात. मग आता हे चित्त सारखं कसं काढायचं? आपल्याला अनुभव आहे की आपण एवढं जे नामस्मरण करतो आहोत सारखं, त्यामध्ये प्रत्येक नामागणिक आपलं काही चित्त भगवंताकडे लागत नाही. ते बराच वेळ बाहेर फिरत असतं, पुन्हा जागेवर येतं, परत बाहेर जातं, परत जागेवर येतं. तर नामस्मरणाने हा अभ्यास सोपा जातो. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये जे जहाज असतं त्याच्यावरती अनेक पक्षी असतात, ते उडतात, ते काही सारखे थांबत नाही त्या जहाजावर, इकडे तिकडे उडत असतात. पण शेवटी पंख हलवून थकल्यामुळे त्यांना कुठे यावं लागतं? तर जहाजावरच ते परत येतात. हे जसं आहे तसं विनाकष्ट जर साधन करायचं असेल, म्हणजे भगवान म्हणाले की ते खेचून आणून ध्यान माझ्यामध्ये ठेव, तर हे आपल्याला खेचायची सुद्धा गरज पडत नाही. नामस्मरणरूपी नाव भवरूपी समुद्रातून चालत असेल तर इतर जे चित्त आपलं, म्हणजे पक्षी जे आहे ते इकडे तिकडे भरकटतात. ते भरकटून थकल्यामुळे त्यांना दुसरा आसरा कुठला मिळत नाही, तर त्या जहाजाचाच त्यांना आश्रय घ्यावा लागतो, म्हणजे नामाचाच आश्रय घ्यावा लागतो. म्हणून नामस्मरण हे असं एक सोपं साधन आहे की चित्त जरी कुठेतरी भरकटलं तरी थोड्या वेळाने आपोआप नामस्मरणामध्ये ते चित्त आपोआप यायला लागतं. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागत नाही. म्हणून अशा प्रकारे जे ध्यान आहे ते नामाने सहज साध्य आहे, सुलभ साध्य आहे. म्हणून अखंड नाम घेण्याचा अभ्यास करावा आणि हा भवसागर तरून जावं, हे या 2 श्लोकातून आपल्याला माहिती मिळते. आता ह्याच श्लोकांवरती ज्ञानेश्वरीतल्या सुंदर ओव्या आहेत, त्यांचाही अर्थ एक एक करून मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपण लक्षपूर्वक ऐकावं. आपली साधना चांगली चालण्यासाठी हे 2 श्लोक फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटलं, म्हणजे आत्ता तरी, म्हणून ते पाठवलेले आहेत आणि ऑडिओ स्वरूपामध्ये मी आपल्याजवळ आता पाठवणार आहे. तरी सर्वांनी ऐकावं. श्रीराम. आपल्याला जे 2 श्लोक मी भगवद्गीतेतले सांगितले आपल्या साधनेकरता, त्याच्यावरती ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदर ओव्या आलेल्या आहेत आणि इतकं माऊली आपल्याला छान समजावून सांगतायत, ते मी थोडंसं आपल्याला समजवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
त्यामध्ये पहिला श्लोक जो आहे की स्मरण करायचं म्हणजे अनुसंधान ठेवायचं आहे आपल्याला सांगितलेलं आहे, पण ते नेमकं कसं, तर बघा किती सुंदर माऊली सांगतात. त्याच्यासाठी असलेली पहिली ओवी, डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. म्हणजे डोळ्याने जे पाहावे, कानाने जे ऐकावे, मनाने ज्याची आपण कल्पना करावी, वाणीने जे बोलावे आणि वाचावे, अशा पद्धतीने. म्हणजे डोळ्यांनी बघायचं आहे, कोणाला, महाराजांना बघायचं आहे किंवा नामाला बघायचं आहे. कानाने ऐकायचं आहे, काय ऐकायचं आहे, कानाने नाम ऐकायचं आहे. मनाने ज्याची कल्पना करावी की त्या नामाचं स्वरूप काय असलं पाहिजे किंवा भगवंताचं स्वरूप काय असलं पाहिजे. किंवा वाणीने जरी बोलायचं झालं तरीसुद्धा काय बोललं पाहिजे, नामच बोललं पाहिजे. म्हणजे डोळ्यांनी भगवंताला पाहावे, कानाने भगवंताला ऐकावे, मनाने भगवंताची कल्पना करावी, वाणीने सुद्धा जर चर्चा करायची असेल तर भगवंताविषयी चर्चा करावी. हे पहिल्या ओवीचा अर्थ आहे. पुढची ओवी सांगते बघा काय ते, म्हणजे ह्या सगळ्या ओव्या कनेक्टेड आहेत. त्यामुळे पुढच्या ओवीचा अर्थ पण आपण लक्षात घेऊया. ते आत बाहेरी आघवे, मीची करोनी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. म्हणजे आता आपण आधीच्या ओवीचा अर्थ काय पाहिला, डोळ्यांनी जे पाहावे, कानाने जे ऐकावे, मनाने ज्याची आपण कल्पना करावी, वाणीने जे बोलावे आणि वाचावे, अशा प्रकारे वरील सर्व कार्यात आत आणि बाहेर मीच करून ठेवावे. म्हणजे मला भगवंतालाच भरून ठेवावे. आणि असं जर करता आलं तर सर्व काळ मी सहजच असतो. म्हणजे माझं अनुसंधान तुम्हाला सोपं जाईल. मग प्रश्न असा येतो की असं अनुसंधान झाल्यानंतर आपल्याला काय साधतं आहे, तर ते काय म्हणतात पुढच्या ओवीत, अर्जुना ऐसे जाहलिया, मग्न मरिजे देह गेलिया, मग्न मरिजे देह गेलिया, मा संग्रामू केलिया, भयकायू तुझं. म्हणजे अर्जुना, अरे जर हे सर्व सत्य आहे तर देह नष्ट झाला तरी तो मरेनाच का, मग युद्ध करून तुला काय भय आहे. जर तू तुझ्या अंतरंगामध्ये अशा पद्धतीने, म्हणजे डोळ्याने मीच पाहावे, कानाने मीच ऐकावे, मनाने माझीच कल्पना करावी, जे जे बोलायचं ते माझ्याविषयीच बोलावं, अशा पद्धतीने मला आतबाहेर पूर्णपणे भरून टाकावं, असं केल्यानंतर युद्धामध्ये तुझा देह गेला तरी तुला काय फरक पडणार आहे. कारण तू असणारच आहेस, कारण तू देहबुद्धीच्या पलीकडे जाणार आहेस. सगळीकडे मनानेच मला धरून ठेवल्यानंतर तुझ्या देहाशी संबंधच राहणार नाही. त्यामुळे देहाचं काही झालं तरी तुला फरक पडणार नाही, तू माझ्यामध्येच राहणार आहेस. आणि हे पटवून देण्यासाठी पुढच्या 2 ओव्या अतिशय महत्त्वाच्या आहेत बघा. तू मनबुद्धी साचेसी, जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, तरी माते जीगा पावसी, हे माझी भाक. तू मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपात जर अर्पण करशील तर तू माझ्याशी एकरूप होशील, हे माझे वचन आहे. भगवंत म्हणाले, हेच काही सया बरी होये, ऐसा जरी संदेहू वर्त तू आहे, तरी अभ्यासूनी आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. म्हणजे अरे जर या अशा स्थितीची शक्यता कशी होईल, हे असं कसं शक्य आहे, याबद्दल जरी तुला संशय असेल तर आधी तू अभ्यास करून पहा आणि मग ती स्थिती न झाल्यास रागाव माझ्यावरती. काय आहे, आपण अनेक शंका विचारत असतो, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, 1 कोटी नाम घेतले तर काय होईल, 3.5 कोटी नाम घेतले तर काय होईल, 13 कोटी नाम घेतलं तर काय होईल. याच्याविषयी महाराज आपले संशय नेहमी दूर करीत असतात. 3.5 कोटीने चित्तशुद्धी होते, 13 कोटीने भगवंताची प्राप्ती होते, पण ते खरंच असं होतं का, तसं होतं का, असे जर आपले सारखे संशय येत राहिले तर त्याला महाराज काय म्हणतात, अरे आधी तुम्ही नाम घेऊन तर पहा आणि मग बघा होतं का नाही. ते काय झालं, महाराजांच्या जवळ एकदा ती जी जिजीबाई होती ना इंदूरची, तिच्या ओळखीने एक प्रोफेसर येत होते आणि चांगले होते प्रोफेसर. त्यांची बायको जरा लवकर वारली होती, वय साधारणपणे 30 वर्षांचं होतं आणि महाराजांच्या इथे उभे राहायचे ते. तेव्हा महाराज जेव्हा खुर्चीत बसलेले असायचे तेव्हा अनेक लोक महाराजांना भेटायला यायचे आणि महाराजांसमोर फळफळावळ, कोणी अत्तराच्या बाटल्या, कोणी शाली, असं सगळं आणून ठेवत असे. ते थोडे चिकित्सक होते. महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं, ते गपचूप बघत असायचे या सगळ्या गोष्टी. महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना काय म्हणाले, हे बघा म्हणाले, प्रारब्ध हा असा खेळ करते, सहजच सगळ्या वस्तू येतात आणि सहजच वस्तू जातात म्हणाले. कारण महाराज काय करायचे, त्या सगळ्या वस्तू ठेवून घ्यायचे नाहीत, कोणाला तरी ती शाल देऊन टाकायचे, कोणाला तरी अत्तराच्या बाटल्या देऊन टाकायचे, हे असं सगळं चाललेलं होतं.
तेव्हा महाराज काय म्हणले, हा प्रारब्ध हा असा खेळ करते म्हणाले. तर ते प्रोफेसर एकदम काय म्हणले, मला नाही बुवा पटत हे, मला हा काही प्रारब्धाचा सिद्धांत पटत नाही. तेव्हा महाराज एकदम थोडंसं जोरातच म्हणाले, अहो तुम्ही प्रपंचात राहणारी माणसं म्हणाले, थोडीशी हिंमत करून बघा ना म्हणाले, जाऊन बघा आणि नामस्मरण करून बघा, काय होतं ते बघा. हे बोलणं महाराजांचं त्यांना मनाला एकदम पटलं ते. आणि त्यांनी ताबडतोब ते, आता संसार काही उरलाच नव्हता, सगळं सोडून ते निघून गेले आणि खूप त्यांनी नाम घ्यायला सुरुवात केली आणि अखंड नामाला सुरुवात केली. पुढे काही वर्षानंतर महाराजांना ते अयोध्येत भेटले, तेव्हा महाराज म्हणले यांची प्रगती फार झालेली आहे, रामरायाशी यांचं प्रत्यक्ष बोलणं होतं म्हणाले. म्हणजे याच्यातून काय शिकायचं, ह्यानी काय होतं त्यांनी काय होतं हे म्हणत बघण्यापेक्षा आपल्याला जर अनुभव घ्यायला हवा असेल तर ती साधना, जे महाराजांनी आपल्याला दिलेलं नाम आहे ते आपण सारखं घेतलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, तेव्हा आपल्याला अनुभव येतील. आणि मग खरं काय आहे, किती गोष्टी खऱ्या आहेत किंवा सगळ्यांना जे अनुभव येतात ते आपल्याला काय येत नाही या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कारण सगळे जेवढं करतात तेवढं आपण करीत नाही ना. मग आपण जर त्यांच्या मार्गाने गेलो, महाराजांनी सांगितलं ते नाम आपण अखंड घेण्याचा अभ्यास केला, तर आपल्यालाही ते अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणूनच काय आहे, त्यांना काय म्हणाले, भगवानसुद्धा काय म्हणाले, जर या स्थितीची शक्यता कशी आहे याच्याबद्दल जर पार्था तुला संशय असेल ना, तर आधी अभ्यास करून बघा आणि मग स्थिती नाही झाली ना तर तू मला बोल, मग तू माझ्यावर रागव, असं भगवान त्या ठिकाणी सांगतात. पुढची ओवी, येणेची अभ्यासे सुयोगू, चित्तासी करिपा चांगू, अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. अभ्यासाच्या माध्यमातून योग साधला, चित्ताला योग्य प्रकारे एकाग्र करा. म्हणजे अभ्यासाच्या माध्यमातून अशा प्रकारे जो अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासाच्या माध्यमातून योग साधून घ्या, चित्ताला योग्य प्रकारे एकाग्र करा. प्रयत्नांच्या बळावर पंगू माणसालाही जर पर्वत चढून जाता येतो, तर आपल्याला अभ्यासाच्या बळाने परमेश्वर होणं का शक्य नाही आहे, परमात्म्याचा अनुभव घेणं का शक्य नाही आहे, परमात्म्याची प्राप्ती करून का घेणं का शक्य नाही आहे, तर आपण प्रयत्न करत नाही म्हणून. म्हणजे लंगडा ज्याप्रमाणे अभ्यासाने पर्वत चढून जातो, मुक्याला ज्याप्रमाणे प्रयत्नाने वाचा फुटते ईश्वरी कृपेने, तसंच आपण जर अभ्यास करू लागलो तर जे मोठमोठ्या संत सत्पुरुषांना साधलं आहे ते आपल्यालाही साधेल, असा त्यांचा म्हणण्याचा भावार्थ आहे. म्हणून मग काय करायला पाहिजे याचं उत्तर पुढच्या ओवीमध्ये ते देतात. ते काय म्हणाले, तेवी सद अभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जावो. निरंतर चांगल्या अभ्यासाने चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लावा, अशा स्थितीत शरीर राहो किंवा जावो त्याचे काहीही महत्त्व नाही. म्हणजे काय सांगितलं आहे बघा, तेवी सद अभ्यासे निरंतर. सद म्हणजे सत्य, सत्य म्हणजे भगवंताविषयीचा अभ्यास, सद अभ्यास आहे म्हणजे भगवंताविषयीचा अभ्यास करायला पाहिजे. किती करायला पाहिजे, त्याने म्हटलं आहे निरंतर हा शब्द वापरला आहे बघा. निरंतर म्हणजे भरपूर काळ, अनंत काळ. जशी शबरी मातेने सुद्धा 87,000 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या कुटियामध्ये आले, त्याचप्रमाणे निरंतर आपण अभ्यास करायला पाहिजे. महाराज याला म्हणत असत, अनंताची वाट अनंत काळच बघायला पाहिजे म्हणाले. अशा पद्धतीने सदअभ्यास करून चित्ताला परमपुरुषाची मोहर लावून घ्या. म्हणजे काय, चित्तामध्ये एका भगवंताचं स्मरण करून भगवंताच्याच नावाची मोहर किंवा भगवंताच्याच रूपाची मोहर आपण आपल्या शरीरामध्ये लावून घ्यायला पाहिजे. म्हणजे अखंड स्मरण जर भगवंतामध्ये आपलं राहिलं तर आपल्याला केवळ भगवंत आठवतो आणि अशा वेळेला आपलं शरीर राहिलं किंवा गेलं त्यांनी काही फरक पडत नाही, आपल्याला त्याची जाणीवसुद्धा होत नाही. अशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे, चित्त त्या ठिकाणी लावून घ्यायला पाहिजे, असं ते सांगतात. मग पुढच्या ओवीत ते काय सांगतात, जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मया ते, मग कवण आठवी देहा ते गेले की आहे. तर आपण म्हणतो की देहाचा विसर कसा पडेल, कसं शक्य आहे देहाला विसरणं, तर त्याचं उत्तर भगवान पुढच्या ओवीतून देत आहेत. जे नाना गती पावविते, नाना गती म्हणजे अनेक गती आपल्याला चित्त पावतं. आपलं चित्त ज्या ठिकाणी लागतं आपलं स्वरूप त्याप्रमाणे होतं, आपले विचार त्याप्रमाणे चालतात. म्हणून ते काय म्हणाले, जे नाना गती पावविते ते चित्तवरील आत्मयात आहे. हे जे चित्त आपलं अनेक ठिकाणी जात असतं, अनेक गोष्टींवर जात असतं, पैशावर जात असतं, माणसांवर जात असतं किंवा आणखीन इतरांच्या काही गोष्टींकडे जात असतं, इतरांच्या निंदेकडे जात असतं, इतरांचे दोष हे चित्त बघत असतं. त्याप्रमाणे आपल्यामध्ये ते चित्त सगळं शोषून घेतं, ओढून घेतं आणि त्यांच्यामध्ये असलेले दुर्गुणांचं चिंतन आपण केलं तर ते आपल्या चित्तामध्ये येतं. आपल्यालाही तोच मग काय होतो, दोष आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणून मग हे चित्त कुठे करायला पाहिजे, तर
ते चित्त वरील आत्मया, ते आत्म्याचं चिंतन जर या चित्ताने केलं तर ते आत्मस्वरूपच होऊन जाईल. म्हणजे भगवंताचं चिंतन केलं तर ते भगवत स्वरूपच होऊन जाईल. मग भगवत स्वरूप एकदा झाल्यानंतर देहाची आठवण कशाला येते, आपोआप आपल्याला देहाचा विसर पडतो, असं ते या ओवीतून सांगतात. म्हणून चित्त हे भगवंतामध्ये लावावं असं त्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे चित्त स्थिर होऊ शकतं किंवा स्थिर होतं. आता त्यांनी त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं आहे. काय उदाहरण दिलं आहे, कसं ते होतं, त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं आहे. पै सरिते चेनी ओघे, सिंधू जळा मिनले घोघे, ते काय वर्तत आहे मागे, म्हणून पाहो येती. जसे नदीचा ओघ समुद्रात मिसळलेल्या पाण्यास मागे काय चालले आहे हे पाण्यासाठी परत येत नाही, तसेच आत्मा एकरस अवस्थेत गेल्यावर मागे राहणारे विचार जणूच महत्त्वाचे राहत नाहीत. आता याला सोपं एक्सप्लेन करून सांगतो. सर्व नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, त्यांचे जे ओघ असतो तो समुद्राकडेच असतो. पण आता समजा गंगा नदी आहे किंवा यमुना नदी आहे किंवा गोदावरी आहे, कावेरी आहे, या सर्व नद्या समुद्रात जाऊन मिळतात. तर आता समुद्राला मिळाल्यानंतर परत गंगा राहील का, किंवा गंगा परत मागे येते का, की मी पूर्ण मिसळली आहे की नाही. जशी मिठाची बाहुली समुद्रात टाकल्यानंतर, पाण्यात टाकल्यानंतर ती बाहेर येईल का बघायला, नाही ना, येऊ शकत नाही, कारण ती त्या समुद्राच्या किंवा नदीच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते. त्याप्रमाणे नदी, कुठलीही नदी असो, एकदा समुद्रात गेल्यानंतर ती नदी रूपाने उरतच नाही, ती समुद्रच होऊन जाते. म्हणजे एकदा गेली की परत येत नाही. तसं आपलं चित्त एकदा आत्म्याला वरेल किंवा भगवंताला वरेल किंवा भगवंताच्या स्मरणात अखंड राहील, तर ते चित्त अभ्यासाने सारखं त्यांच्यामध्ये आपण लावत राहिल्याने ते चित्त परत येणार नाही, आपण भगवत स्वरूपच होऊन जाऊ, हे त्यांना या ओवीतून सांगायचं आहे. मग त्यात काय होईल पुढे, ना ते समुद्रची होऊनी ठेले, ना ते समुद्रची होवोनी ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, जेथ यातायात निमाले घनानंद जे. आता बघा, आधी अर्थ सांगतो मग भावार्थ सांगतो. ज्याप्रमाणे पाणी समुद्रात मिसळले की ते समुद्रच होऊन जाते, त्याचप्रमाणे चित्त आत्मस्वरूपात स्थित होऊन जन्ममरणाचे दुःख समाप्त करते, कारण ते चैतन्य एक रस व आनंदमय असते. म्हणजे काय होतं, नदी एकदा समुद्रात गेली की ती समुद्रच होऊन जाते. तसं चित्त ज्या भगवंताचं चिंतन करतं आहे, ज्या चैतन्याचं चिंतन करतं आहे, ते चित्त भगवत स्वरूपच होऊन जातं. आणि मग जन्माला येणं आणि जाणं, जन्म घेणं आणि मरणं, ही यातायात म्हणजे हा प्रवास जो आहे तो संपून जातो, यालाच मुक्ती म्हणतात. आणि पुढे काय म्हणाले, घनानंद जे. घनानंद म्हणजे काय, पाण्याचं घन होणे म्हणजे पाण्याचा बर्फ होणे, हे जितकी प्रक्रिया आहे ना, तसंच हे चित्त जितक्या घट्टपणे भगवंतामध्ये लावाल तितक्या लवकर आपली यातायात निघून जाते, तितक्या लवकर आपण भगवत स्वरूप होऊन जातो, असे या सर्व ओव्यांचे अर्थ आहेत. म्हणून भगवंताचं चिंतन, अखंड अनुसंधान प्रत्येक गोष्ट करीत असताना सतत आपण जर ठेवली, प्रत्येकामध्ये जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, या अनुसरून प्रत्येकामध्ये भगवत स्वरूप पाहण्याचा अभ्यास केला, भगवंत पाहण्याचा अभ्यास केला की हळूहळू आपलं चित्त हे भगवत स्वरूपच होऊन जातं आणि मुक्तीला आपण प्राप्त होतो. या सर्व ओव्यांचा हा अर्थ आहे. माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता हे मी रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो आहे आणि एकदा सगळ्या ओव्या मी एका ओळीमध्ये म्हटलेल्या आहेत, कारण त्या म्हणताना गोड वाटतं, ऐकायलाही गोड वाटतं, म्हणून मी आपल्याला पाठवत आहे. म्हणून आता आपण ह्याचा अभ्यास करून कृतार्थ व्हावं. राधे राधे. जय श्रीराम. श्रीराम. डोळा जे देखावे, कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेरी आघवे, मीची करोनी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. अर्जुना ऐसे जाहलिया, मगन मरिजे देह गेलिया, मा संग्रामू केलिया, भय काय तुझ, तू मनबुद्धी साचेसी, जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, तरी मातेजी गा पावसी, हे माझी भाक.
हेच काईसयावरी होये, ऐसा जरी संदेहो वर्तुतू आहे, तरी अभ्यासूनी आदी पाहे, मग नव्हे तरी कोपे. येणेची अभ्यासे सुयोगू, चित्तासी करिपा सांगू, अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. तेवी सद अभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर राहो अथवा जावो, जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मयाते. मग कवण आठवी देहाते, गेले की आहे. पै सरितेचे निवोघे, सिंधू जळा मिनले घोघे. ते काय वर्तता घे मागे, म्हणून पाहू येती. नाते समुद्रची होऊनी ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले. जेथ यातायात निमाले, घनानंद जे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.